घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषिकेश आणि सुमित्रा हे पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर बोलतो, आता जानकीताईच्या आईला आपण कसल्याही परिस्थितीमध्ये शोधायचं आहे. तर तिकडे आपण पाहतो मास्क लावलेला हा व्यक्ती ऐश्वर्याला भेटतो आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये ऋषिकेश आणि जानकीच्या डिवोर्सचे पेपर देतो आणि तेव्हा ऐश्वर्या देखील अतिशय आनंदित होते. तर इकडे आपण पाहतो जानकी अतिशय घाबरलेली असते आणि ती ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, मी जसा विचार करते तसं तर झालं नसेल ना? माझ्या आईचा जीव तर धोक्यात नाही ना? कुठे असेल ती? विचार करून घाबरलेली असते. तेव्हा ऋषिकेश हा तिला समजावतो, तू काही चिंता करू नकोस, तुझी आई सुखरूप असेल. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वांच्या समोर ऐश्वर्या ही ऋषिकेश आणि जानकीच्या डिवोर्सचे पेपर घेऊन येते आणि ती जानकीच्या पुढे दोघांचे डिवोर्स पेपर दाखवते आणि बोलते, जानकी, यावर तू सही कर. आणि तेव्हा जानकी सही करण्यास नकार देते आणि ऐश्वर्या तिला बोलते, तुला काय वाटले मी मूर्ख आहे की काय? मला तुमचे सर्व नाटक माहीत आहेत. आणि तेव्हा जानकी देखील अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश जानकी ऐश्वर्या फसवण्यामध्ये यशस्वी होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.